नमस्कार, मी सचिन पवार. अष्टविनायक फायनान्स कंपनी पुण्यात गोळा केला 270 IT इंजिनियर्स आणि 300 करोडचा कमीत कमी होता. याच्या संदर्भात आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या संदर्भात थोडक्यात असं सांगता येईल की आजपर्यंत पोलीस यंत्रणेकडनं आम्हाला जी मदत व्हायला हवी होती किंवा ते इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आहे. आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, समक्ष भेट घेतलेली आहे, पण याच्यात आम्हाला कुठल्याही पद्धतीचा असा रिलीफ आजपर्यंत चांगल्या पद्धतीने मिळाला नाही. बँका आमच्यावरती खूप कठोर कारवाई करत आहेत. बँका सरफेसी ॲक्ट, आर्बिट्रेशन ह्या विविध पद्धतीने आमच्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये बोलवून त्रास देऊन झालेले आहेत. तर आमची फक्त एवढी विनंती आहे की इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर करा आणि आमचे जे विक्टिम्स आहेत त्यांना लवकरात लवकर रिलीफ मिळवून द्या. आणि जे इन्व्हेस्टिगेशन कोर्टाकडनं ऑर्डर करण्यात आले होते की फॉरेन्सिक ऑडिट व्हायला पाहिजे, प्रॉपर्टी सीज व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पोलीस यंत्रणेकडनं मदत मिळायला हवी होती, पण ती आजपर्यंत मिळाली नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही विनंती करतोय की पोलीस यंत्रणा बँक यांनी आम्हाला कॉपरेट केलं पाहिजे आणि आमची जी आहे याच्यात थोडा रिलीफ मिळवून देणार याच्यात एक सुसाईड पण झालेली आहे आमच्या व्यक्ती प्रभात रंजन यांची. त्याच्यानंतर जी काही कारवाई झाली तेवढीच कारवाई आजपर्यंत झालेली आहे. त्याच्यावरती पुढेही कुठलीही कारवाई झाली. परत मी विनंती करेन आपल्या पोलीस यंत्रणेला की आम्हाला कॉपरेट करा आणि ह्या मॅटरमध्ये सगळ्यांमध्ये 270 आहेत परिवार यांना तुम्ही रिलीफ मिळवून देण्याचा प्रयत्न. बघा, जी अष्टविनायक आहे त्यांचं आणि बँकेचं जे संगनमत होतं त्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर एक्सपेडायटेड प्रोसेसमध्ये लोकांची जे प्रोफाईल आहे ते यूज करून बँकांनी मल्टी फंडिंग करून हा घोटाळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यात बँकांची सुरक्षित असल्यामुळे आम्हाला आहे की पोलीस यंत्रणेने बँकांच्या जे अधिकारी याच्यात इन्व्हॉल्व होते यांच्या विरुद्ध आपण काही कारवाई करावी, जेणेकरून त्यांना ते माहिती पडेल की ह्या अशा पद्धतीने ज्या अजून काही फॉर्म सुरू असतील तिथं हे बंद करण्यात येईल. कारण की जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, प्रसाद शिंदे याच्यातला जो आरोपी आहे त्याला अष्टविनायकच्या केसमध्ये पकडण्यात आल्यानंतर देखील त्याची स्वतःची फर्म जी सेम पद्धतीने प्रोफेशियंट स्टारलाइट म्हणून ती त्याची फर्म आहे, त्याच्या थ्रू तो सेम मल्टी फंडिंगचे ऑपरेशन्स सुरू ठेवत होता. त्याच्यातले 2 व्यक्ती आता आम्हाला भेटले आहेत आणि त्या